नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. इयत्ता 10वी कुमार भारती या विषयामध्ये मी प्रकाश जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मागच्या तासाला पहिल्या विभागामध्ये भरतवाक्य या कवितेला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कवी मोरोपंतांचा परिचय सुद्धा घेतलेला आहे. त्यानंतर आपण सुरुवात केलेली आहे कवितेला. त्याच्यामधले पहिल्या ज्या दोन आपण त्याला ओळी म्हणतो त्या सुरुवात झालेली आहे. आपल्याला संगतीचं महत्त्व सांगताना मी सांगितलं होतं की आपण संगत चांगली करावी. सुजन वाक्य आपल्या कानावरती पडले पाहिजे, चांगले वाक्य आपले पडले पाहिजे. आपल्या मनातील आपल्या बुद्धीचा जो कलंक आहे, आपल्या बुद्धीत असणारे जे वाईट विचार आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते आपण घालवले पाहिजे. आपल्याला विषय सर्वथा आवडले पाहिजेत. विषयाचा आपण मागच्या वेळेला अर्थ बघितला. सांगा बरं काय सांगितलं होतं मी? कोणते विषय आपल्या मनामध्ये असतात ज्याला आपण षड्रूप म्हणतो, असे 6 विकार आपल्या मनामध्ये असतात, ते आपल्याला नेहमी आवडायला नको. सांगा कोणते सांगितले मी तुम्हाला? बरोबर, काम क्रोध मद मोह मत्सर, मद मोह मत्सर, हे जे 6 विकार आहेत ते आपल्या मनामध्ये यायला नको. आणि हे केव्हा येतात विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो? लक्षात घ्या, आपण जर संगत चुकीची धरली तर. म्हणून आपण संगतीचं महत्त्व लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर द्राक्षाचा वेल जर लिंबाच्या झाडाला जर गेला तर ते द्राक्ष आंबट होतात की नाही, कडू होतील की नाही. म्हणून आपली संगत ही चांगल्या माणसासोबत, चांगल्या मैत्रिणीसोबत आपण विद्यार्थी मित्रांनो ठेवली पाहिजे. न कळत त्याचे संस्कार, वाईट माणसाचे, वाईट गोष्टीचे, वाईट मित्रांचे परिणाम आपल्यावरती होत असतात. आणि म्हणून संगतीचं महत्त्व या ठिकाणी मोरोपंतांनी सांगितलेलं आहे की आपण चांगली संगत धरली पाहिजे, चांगल्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे. आपल्या मनातील जी बुद्धी, जी वाईट विचार आहेत ते आपण विचार नष्ट केले पाहिजेत. आणि आपण जे मनातील विकार आहे ते षड्रूप आपण काढले पाहिजे. इथपर्यंत आपण विद्यार्थी मित्रांनो आपण आलेलो होतो. आता पुढे बघूया काय होतं ते. सदंग्री कमळी दडो, मुरळीता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवत चरित्री जडो. सुंदर अशा प्रकारचे विचार मोरोपंतांनी विद्यार्थी मित्रांनो आपल्या या भरतवाक्य या कवितेमध्ये, श्लोकामध्ये मांडलेले आहेत. बघा, सदंग्री कमळी. आता इथे सदंग्री कमळी म्हणजे काय बघा. सदंग्री कमळी म्हणजे कमळाचं फुल आपल्याला माहिती आहे. ह्या कमळाच्या फुलामध्ये जो भुंगा आहे तो भुंगा त्यामध्ये जाऊन बसतो आणि कमळ फुलामध्ये तो जाऊन लपल्यानंतर त्या ठिकाणी जर त्या कमळाची पाते जी आहेत ती जर उघडी नसल्याने तो त्यात लपून जाई बसला तर तो त्या ठिकाणून हटत नाही जोपर्यंत ती पाते उघडत नाही तोपर्यंत. त्याच्यात तो जाऊन बसतो, लपतो. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्र लक्षात घ्या. तसं सदंग्री कमळी दडो, मुरळीता हाताने अडो, तसं आपण काय केलं पाहिजे तर सज्जनांचे पाय. सदंग्री कमळी म्हणजे सज्जनांच्या, जसं तो कमळामध्ये तसं सज्जनांच्या पायाशी आपण त्या ठिकाणी अडून राहिलं पाहिजे. सज्जनांचे पाय आपण धरले पाहिजे. भलाही त्यांनी आपल्याला नाही आपल्याला जवळ केलं तरी सुद्धा आपण सज्जनांच्या संगतीत गेलं पाहिजे. त्यांचे पाय आपण धरले पाहिजे. आपण हट्ट केला पाहिजे की नाही, आम्हाला तुमच्या संगतीत राहायचं आहे आणि आग्रहाने अडून राहायचं आहे. बघा, ज्याप्रमाणे एखादा भक्त परमेश्वराजवळ हट्ट करतो आग्रहाने, की आपल्याला माहिती आहे सगळेजण की विठ्ठलाचे सगळे वारकरी लोक जेव्हा पंढरपूरला जातात आणि हट्ट करतात की हे पांडुरंगा, मला तुझं दर्शन झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. एवढी ताकद आपल्या भक्तामध्ये, परमेश्वराची भक्ती केल्यानंतर येते विद्यार्थी मित्रांनो. तसं सज्जनांच्या सहवासात जर आपण राहिलो तर सज्जनावरती आपला हक्क राहतो की नाही, तुम्ही मला तुमच्या सहवासात मला राहू द्या.
सत्पुरुषाच्या संगतीत आपण राहत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं आता आपण आजकाल बघतो की गुरूंच्या सान्निध्यात आपण राहतो, असे गुरु म्हणजे सज्जन विद्यार्थी मित्रांनो असतात आणि अशा गुरूंच्या सान्निध्यात आपण असलो पाहिजे. सदंगरी कमळी दळो मुरडीच्या हाताने अडो, आग्रहाने आपण तिथे अडून राहिलो पाहिजे. आणि जर आपला त्यांच्याशी वियोग झाला, ज्याप्रमाणे भुंग्याचा कमळाचा वियोग झाला, तर भुंगा हा त्या ठिकाणी दुःखी होतो, रडतो. आणि त्या ठिकाणी तसंच आपण सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा एखाद्या सज्जनांचा सहवास आपल्याला जर मिळाला नाही तर आपण दुःखी झालो पाहिजे. आपण दुःखी होतो, म्हणून सज्जनांचा सहवास या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे. सज्जनांच्या पायाशी आपण असणं गरजेचं आहे. वियोग म्हणजे काय? विरह, वियोग. काही शब्दार्थ आहे बघा, विरह. त्याच्यानंतर भवच्चरित्री जडो, मन भवच्चरित्री जडो. भवच्चरित्री म्हणजे भक्ती मार्ग. भवच्चरित्री भक्ती मार्ग. आपलं मन कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे? चांगल्या मार्गाने म्हणजे भक्ती मार्गाने गेलं पाहिजे. अशा प्रकारचं या पहिल्या श्लोकामध्ये आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, की आपलं मन कसं असलं पाहिजे, आपण कसं असलं पाहिजे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आपण श्लोक बघूया. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गिक वळो. बघा, अत्यंत सुंदर अशा प्रकारचं जे 17व्या शतकामध्ये 17-18 शतकामध्ये या ठिकाणी मोरोपंतांनी सांगितलं, ते आपल्या या 20व्या-21व्या शतकात सुद्धा आपल्याला लागू पडेल, उपयोगी पडेल अशा प्रकारचं या ठिकाणी महत्त्वाचं मार्गदर्शन, मोलाचं असं आपलं व्यक्तिमत्व घडण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ही कविता अभ्यासाला विद्यार्थी मित्रांनो. न निश्चय कधी ढळो. आपण काय करतो? निश्चय करतो, नाही मला हे करायचं आहे, मला पुढे जायचं आहे. आपण 1-2-3 दिवस आपण अशा प्रकारचा निश्चय करून थोडस प्रयत्न करतो, पण विद्यार्थी मित्रांनो आपण काय करतो? पुन्हा मागे हटून जातो. तो निश्चय आपला ढळून जातो, निघून जातो. आपल्याला माहिती आहे सर्वांना, आपल्या स्वराज्याची स्थापना करणारे संस्थापक आपले छत्रपती शिवाजी महाराज. विचार करा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अगदी बालपणापासून निश्चय केलेला होता की आपल्या या महाराष्ट्र भूमीला स्वतंत्र करेल, स्वराज्य हा या ठिकाणी मिळवून देईल, स्वराज्य आणेल. आणि त्यासाठी नुसता निश्चय नाही केला विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, त्यासाठी आपले जे शत्रू आहेत त्या शत्रूला जिंकायचं, अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर मात करायची आणि त्याच्यातून आपल्याला हे स्वराज्य निर्माण करायचं आहे असा दृढ निश्चय करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. असे थोर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय, अशा महाराष्ट्रामध्ये आपल्याला निश्चय करायचा आहे, तो कधी ढळू देता कामा नये. लक्षात घ्या, या कवितेच्या निमित्ताने आपल्याला शिकायचं आहे. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो. होते अशी. कुजन म्हणजे काय? तर वाईट माणूस, वाईट व्यक्ती. विद्यार्थी मित्र, आपल्याला जर सुरुवातीला सांगितलं की सज्जनांच्या सहवासात राहायचं, वाईट माणसाच्या सहवासात राहायचं नाही. मग अशा वाईट माणसाची जी बाधा असेल, कुजन विघ्न बाधा टळो, असे कुजन जे आहेत, जे वाईट माणसं आहेत, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तुमच्या असेल, माझ्या असेल, सगळ्यांच्या असेल. अशी बाधा आणणारी जी लोक आहेत, अशा बाधा आणणाऱ्या लोकांचं जी बाधा आहे ती टळो, ती निघून जाऊ द्या, काय हरकत नाही. त्यांनी आपल्या प्रगतीच्या मार्गात जर त्यांनी बाधा आणली तर त्यांना आणू द्या, पण परमेश्वराजवळ मागणी मागा की कुजन विघ्न बाधा टळो. त्यांची कुजन जे आहेत लोक, वाईट माणसं आहेत, त्यांची बाधा माझ्या जीवनातून टळून जाऊ द्या, निघून जाऊ द्या, असं परमेश्वराला या ठिकाणी मोरोपंत सांगताय. न चित्ती भजनी चळो. बघा, आपल्या जर चित्त आहे, आपलं जे मन आहे,
हे भजनामध्ये जाण्यासाठी, भक्ती मार्गात जाण्यासाठी, चांगल्या विचारात जाण्यासाठी हे कधीही आपण मागे पुढे पाहायचं नाही. मती सद्युक्त मार्गित्व, आपली जी मती आहे ती बुद्धी, मती म्हणजे काय, बुद्धी आपण पाहिला की मती जी आपली आहे ही मती सदुक्ती मार्गीवर, चांगल्या मार्गाला, वाईट मार्गाला नाही. आपण आधीच बघितलं की जे कुजन विघ्न बाधा आहेत आणणारे, कुजन म्हणजे वाईट माणसं, त्यांची मती ही तशीच राहणार. आपली जी मती आहे, आपली जी बुद्धी आहे ती आपल्या कोणत्या मार्गाने वळवायची आहे, चांगल्या मार्गाने वळवायची आहे. वाईट मार्गाने वळवायची का नाही, सदुक्ती मार्गी वळ, चांगल्या मार्गाने वळवायची आहे, चांगलंच काम करायचं आहे की ती कुठेही विघ्न बाधा येऊ द्या. पण आपल्याला आपलं जी बुद्धी आहे ती शाबूत ठेवायची. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कितीही बाधा आल्या, कितीही आलं तरी मी माझा मार्ग, चांगला मार्ग मी सोडणार नाही, हे आपण याच्यातून शिकायचं. भले किती वाईट माणसं, किती वाईट गोष्टी आपल्या जीवनात घडू द्या, माझी बुद्धी, माझी मती ही चांगल्याच गोष्टीकडे जाणार, वाईट गोष्टीकडे जाणार नाही, याचा आपण दृढ निश्चय केला पाहिजे आणि तसा आपण प्रयत्न केला पाहिजे. इथपर्यंत मला वाटतं लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आणखी पुढे बघूया. तुम्हाला कुजनचा अर्थ लिहायचा असेल लिहून घ्या. कुजन, वाईट माणूस. कुजन म्हणजे वाईट माणूस. बघा पुढे बघूया. स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो. अत्यंत सुंदर अशा प्रकारे बघा. स्वतत्व, स्वतःचे अस्तित्व. अर्थ स्वतत्व, खूप शिकण्यासारखे आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यातून खूप शिकण्यासारखी कविता आहे. जितकं सांगेल तितकं कमी आहे. आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी अत्यंत महत्वाची कविता आहे. काय सांगताय बघा मोरोपंत. स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो. आपण काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपण स्वतःचे अस्तित्व आपल्या हृदयाला कळलं पाहिजे. तुम्हाला कसं काय सर, कसं काय, लक्षात घ्या. स्वतःची ओळख स्वतःला झाली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःची ओळख स्वतः करून घेणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. म्हणून स्वतःची ओळख आपल्याला स्वतः झाली पाहिजे. स्वतःचं अस्तित्व आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नाही, मी हे करू शकेल, माझ्याकडून होणार, करणार म्हणजे करणार, याचं अस्तित्व आपलं स्वतःचं आपण निर्माण केलं पाहिजे. आणि दुसरं गोष्ट की आपण काय टाळलं पाहिजे तर दुराभिमान टाळला पाहिजे. स्वतःचं अस्तित्व आपण सिद्ध करता करता विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या मनामध्ये असा खोटा अभिमान होता कामा नये. नाहीतर मी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि माझा खोटा अभिमान मी दाखवतोय जगाला, हे अजिबात नाही. पण स्वतःचं अस्तित्व आपण आपल्याला कळलं पाहिजे. दुराभिमान सारा गळो, आपला दुराभिमान गळून पडला पाहिजे, खोटा अभिमान आपला गळून पडला पाहिजे. विद्यार्थी मित्र मैत्रिणी, पुढे जाऊन काय सांगितलं बघा. पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. बघा आपलं मन हे पुन्हा असं मलिन होता कामा नये. अजिबात मलिन होऊ देऊ नका. मन नेहमी स्वच्छ ठेवा, पवित्र ठेवा. विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपलं जे मन आहे हे जर पवित्र असेल, स्वच्छ असेल तर आपली अस्तित्व आपण स्वतः आपल्याला कळणार आहे. मलिन होऊ देऊ नका. पुन्हा मन हे मन मळो, दुरित आत्मबोधे जळो. बघा दुरित, तुम्हाला माहिती आहे दुरित शब्द आहे की नाही, जे दुष्ट अशा प्रकारचे लोक आहेत त्याला आपण, आपल्याला माहिती आहे पसायदानामध्ये दुरित मुलांचे आहेत की नाही, अशा प्रकारचा उल्लेख आहे. अशा प्रकारे दुरित शब्द जे आहे ते आत्मबोधे जळो. जे असे दुष्ट लोक आहेत त्यांच्या आत्मज्ञानाने ते भस्म होऊ द्या, त्यांना
कुठेतरी अशा प्रकारचं वाटू द्या, जे दुरित गोष्टी आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, त्यांच्या आत्मज्ञानाने त्यांना कळू द्या, भस्म होऊ द्या. भस्म म्हणजे जव म्हणजे भस्म होऊ द्या. जवचा अर्थ आहे भस्म, जळून जाऊ द्या. जे दुरित गोष्टी आहे त्या दुरित गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे, भस्म झालं पाहिजे. अशा प्रकारचं या ठिकाणी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मोरोपंत सांगतायत. पुढे बघूया काय ते. मुखी हरी वसो तुझी कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली. कृपा करीशी तू जगत्त्रय निवास दासावरी, तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा सावरी. मुखी हरी, मुखी काय असलं पाहिजे? देवाचं नाव. वसो, तुझ्यामध्ये काय असलं पाहिजे? कुशल धाम नामावली. कुशल नामावलीचा अर्थ देतोय कुशल धाम नामावली. कुशल धाम नामावली याचा अर्थ शरीरूपी धाम म्हणजे घर. शरीरूपी धाम, शरीरूपी धाम म्हणजे घर. ईश्वराच्या नामस्मरणाने, ईश्वराच्या नामस्मरणाने कुशल शांत राहू दे. कुशल शांत राहू दे. हे परमेश्वरा, मोरोपंत सांगताय की माझ्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम राहू दे आणि माझ्या शरीरामध्ये तुझ्या त्या ठिकाणी माझं मन हे शांत होते तुझ्या नामामुळे. क्षणात पूर्वी जी सकल कामना मावली. बघा, मनात असणारी जी इच्छा आहे, आकांक्षा आहे, त्या क्षणात तुम्ही माझ्या पूर्ण करा असं परमेश्वराला मोरोपंत या ठिकाणी. कृपा करीशी तू जगत्त्रय निवास दासावरी. बघा, जगत्त्रय निवास हे सुद्धा इथे शब्दार्थ आहे. ती पाहिजे म्हटलं तर काय हरकत नाही. पुढे जगत्त्रय निवास, जगत्त्रय निवास, स्वर्ग मृत्यू पाता. बघा, जगत्त्रय म्हणजे स्वर्ग, मृत्यू स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही जगात राहणारे भक्त किंवा दास. या तिन्ही जगात राहणारे भक्त किंवा दास. या तिन्ही जगामध्ये जे आहेत, स्वर्ग मृत्यू पाताळ, जगत्त्रय निवास दासावरी, या दासावरती तिन्ही जगात राहणारे कृपा करतो, तशी प्रकट हे निजश्रित जना सदा सावरी. म्हणजे ज्यांना तुझ्या आश्रयाची आधाराची गरज आहे परमेश्वरा, त्यांचा तू आधार व्हावास, त्यांना तू अशा प्रकारची एक बुद्धी दे, त्यांना अशा प्रकारचा तू आश्रय दे. निजाश्रित जना सदा सावरी, त्यांना तू आवर, त्यांना आधार दे, प्रकट हो. निजश्रित जना म्हणजे याचा अर्थ आहे ज्यांना तुझ्या आश्रयाची आधाराची गरज आहे अशा लोकांना तू हे परमेश्वर आधार दे. अशा प्रकारचे भरत वाक्य या कवितेमध्ये शेवटी महत्वाचे अशा प्रकारचं या ठिकाणी मोरोपंतांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की हे परमेश्वरा, अशा प्रकारची मला तू बुद्धी दे. आणि आपलं अशा प्रकारची कविता या ठिकाणी विद्यार्थी मित्र भरत वाक्य
अत्यंत छान कविता आपण या ठिकाणी अभ्यास केली आहे. मला असं वाटतं तुम्हाला नक्की आवडेल. तशा प्रकारची आपली वागणूक असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कविता तर शिकायचीच आहे, पाठ तर शिकायचेच आहे, परंतु आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की आपल्याला पाठ शिकायचे नाही तर पाठ जगायचे आहेत. म्हणून आपण जगण्यासाठी कायमस्वरूपी शिकण्यासाठी हे आपला अभ्यास असतो, या दृष्टीने आपण अभ्यास करावा. याच ठिकाणी मी आजचा जो व्हिडिओ आहे तो संपवतोय. पुन्हा आपण नवीन अशा घटकासह भेटणार आहोत. आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.